शेतकरी बंधूंनो, तूर पिकाला रासायनिक खताचा पहिला डोस कधी द्यावा, कोणती खते द्यावी आणि किती प्रमाणात द्यावी, त्याचबरोबर खत देत असताना आपल्याला काय काळजी घ्यायची आहे, सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पहिल्यांदाच तुम्ही आपल्या चॅनलवर आला असेल आणि कोणत्याही पिकाचं तुम्हाला संपूर्ण व्यवस्थापन पाहिजे असेल तर चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑन करायला विसरू नका, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ज्ञानेश्वर बकाल. आपल्या बकाल ॲग्रो पॅटर्न या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्व शेतकरी बांधवांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. शेतकरी बंधूंनो, तूर पिकाला रासायनिक खताचा पहिला डोस देत असताना आपल्याला विशेष काळजी घेणं तिथं गरजेचं आहे. म्हणजे काय, तर तुरीचं जे पीक आहे तर ह्या पिकाला खूप जास्त नायट्रोजनची त्या ठिकाणी गरज नसते आणि हीच चूक बऱ्याच शेतकऱ्यांकडून त्या ठिकाणी होते. शेतकरी तूर पिकाच्या वाढीच्या रेसमध्ये आपल्याला जास्त त्या ठिकाणी पाहायला मिळतात. जास्तीत जास्त वाढ करण्याच्या पाठीमागे शेतकरी लागलेला असतो आणि त्यासाठी जास्त नत्रयुक्त खते किंवा युरियाचा खतामध्ये शेतकरी त्या ठिकाणी वापर करतात. पण तूर पिकाला नत्राची खूप जास्त गरज नसते. तर तूर पिकाला खत व्यवस्थापन करत असताना जो पहिला डोस आपल्याला द्यायचा आहे तर तो पहिला डोस द्यायचा आहे आपल्याला. तुरीचं जे पीक आहे तर हे साधारण 35 दिवसाचं झाल्याच्या नंतरच आपल्याला पहिला रासायनिक खताचा डोस तूर पिकाला तिथं देणं गरजेचं आहे. एरवी कापूस किंवा सोयाबीन पिकाला जे आपण बेसल डोस देतो किंवा 20-25 दिवसानंतर जे खत व्यवस्थापन आपण करतो, त्यापेक्षा तूर पिकाचं जे खत व्यवस्थापन आहे तर ते थोडंसं आपल्याला वेगळ्या पद्धतीनं करणं तिथं गरजेचं आहे. म्हणजे दुसरा डोस जो आहे, पहिला आणि दुसरा डोस याच्यामध्ये अंतर जे आहे तर आपल्याला मेंटेन तिथं करता येईल. त्यासाठी आपल्याला तूर पिकाला पहिला रासायनिक खताचा डोस हा तूर पीक 35 दिवसाचं झाल्याच्या नंतरच त्या ठिकाणी द्यायचा आहे. म्हणजे 35 ते 40 दिवसाच्या दरम्यान पहिला डोस तुम्ही रासायनिक खताचा देऊ शकता. आता पहिल्या डोस मध्ये आपल्याला कोणती खतं द्यायची आहे, किती प्रमाणात द्यायची आहे आणि कशा पद्धतीनं जी खतं आहे तर ती द्यायची आहे. शेतकरी बंधूंनो, जमीन चांगली असेल, पाण्याचा निचरा होणारी जमीन असेल, लालताम जमीन असेल तर अशा जमिनीमध्ये तुम्ही तूर पिकाला जो पहिला डोस द्यायचा आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही एकतर 10-26-26 एकरी 50 किलो त्याचा तिथं वापर करू शकता किंवा 10-26-26 ला पर्याय म्हणून 12-32-16 हे सुद्धा खत तुम्ही तूर पिकाला देऊ शकता. 12-32-16 आणि 10-26-26 दोन्ही खतं तुम्हाला मिळाले नाही तर त्याला पर्याय म्हणून तुम्ही 9-24-24 या खताचा सुद्धा वापर करू शकता. बरेच शेतकरी 20-20-0-13 या खताचा तूर पिकाला तिथं वापर करत असतात. तर शेतकरी बंधूंनो, याच्यामध्ये पोटॅश लेवल बिलकुल 0 आहे. तर 20-20-0-13 जे खत तुम्ही देणार असेल तर त्या खतामध्ये तुम्हाला साधारण एक 50 किलो 20-20-0-13 सोबत 30 ते 35 किलो एमओपी पोटॅश मिक्स करून तिथं देणं गरजेचं आहे. याच्यामध्ये तुम्हाला ऍडिशनली सल्फर मिळतो 20-20-0-13 मध्ये, त्याच्यामुळे सल्फरचं जे काम आहे तर ऑलरेडी तुमचं होणार आहे. आता शेतकरी बंधूंनो, ज्या ठिकाणी तुम्ही मक्याचं पीक घेतलं असेल, म्हणजे हिवाळी किंवा उन्हाळी हंगामामध्ये मका लागवड केली असेल आणि त्याच्यामध्ये तुम्ही आता तुरीचं पीक लागवड केलंय तर अशा जमिनीमध्ये तुम्हाला जे मी खतं सांगितली याच्यापेक्षा थोडंसं वेगळ्या पद्धतीनं खत व्यवस्थापन तिथे करणं गरजेचं आहे. कारण ज्या शेतामध्ये आपण मक्काची लागवड करतो त्या शेतामध्ये नायट्रोजन आणि फॉस्फरसची लेवल खूप कमी झालेली असते. त्याच्यामुळे शेतकरी बंधूंनो, तिथं थोडं वेगळ्या पद्धतीनं खत व्यवस्थापन आपल्याला करणं गरजेचं आहे. तर अशा शेतामध्ये शेतकरी बंधूंनो, तुम्ही तूर पिकासाठी एकरी 2 बॅग सिंगल सुपर फॉस्फेट, त्यासोबत एक बॅग युरिया म्हणजे 45 किलो युरिया आणि एक बॅग एमओपी पोटॅश, अशा पद्धतीची जी 3 खतं आहे एकत्र मिक्स करून तुम्ही तूर पिकाला तिथं देऊ शकता. किंवा याच्यामध्ये तुम्हाला 18-46 म्हणजे जे डीएपी आहे तर डीएपी एकरी एक बॅग आणि त्याच्यामध्ये 30 ते 35 किलो एमओपी पोटॅश अशा पद्धतीनं मिक्स करून सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी देता येतो. आता ज्या ठिकाणी शेतकरी बंधूंनो, जी जमीन आहे जमिनीमध्ये पाण्याचा निचरा चांगला होत नसेल, जमीन खूप जास्त पाणी धरून ठेवत असेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला खत व्यवस्थापन जे करायचं आहे तर त्याच्यामध्ये जी मुख्य खतं मी तुम्हाला सांगितली म्हणजे 10-26-26 असेल, 12-32-16 असेल किंवा 9-24-24 असेल किंवा डीएपी एमओपी पोटॅश असेल, तर याच्यामध्ये ऍडिशनली तुम्हाला 8 ते 10 किलो जे सल्फर आहे तर सल्फरचा त्या ठिकाणी वापर करायचा आहे. आता सल्फरचा वापर का करायचा आहे, तर ज्या जमिनीमध्ये पाण्याचा निचरा होत नाही अशा जमिनीमध्ये पिकाची जी मुळी आहे तर त्या मुळीची वाढ चांगली होत नाही आणि त्या जमिनीमध्ये बुरशीचा प्रादुर्भाव होऊ शकतो आणि तूर पिकाला जास्त पाणी चालत नाही. तर त्या जमिनीत तुमच्या तूर पिकाची वाढ कमी होणे
त्या जमिनीमध्ये बुरशीचा प्रादुर्भाव होऊन जी तूर आहे तर त्या तुरीचे झाडं उबाळणे, तूर मरणे अशी समस्या तुम्हाला त्या ठिकाणी उद्भवू शकते. त्यासाठी तुम्हाला सल्फरचा वापर करायचा आहे. सल्फर एकतर चांगल्या पद्धतीनं बुरशीनाशकाचं काम करतं. त्याचबरोबर शेतकरी बंधूंनो, जमिनीतील पाणी पांगण्यासाठी सुद्धा सल्फरची चांगली मदत होते. म्हणजे एकंदरीतच जी मुळी आहे तर मुळीची वाढ चालवण्यासाठी सल्फर तुम्हाला तिथं मदत करणार आहे. त्यामुळे सल्फरचा वापर तुम्हाला अशा जमिनीमध्ये त्या ठिकाणी फायद्याचा ठरणार आहे शेतकरी बंधूंनो. जर तूर पीक खूपच पिवळं वगैरे जर पडलं असेल तर अशा परिस्थितीमध्ये म्हणजे खूप पिवळं असेल, वाढ कमीच असेल किंवा जमीन चुनखड चिबट असेल तर अशा जमिनीमध्ये तुम्ही त्याच्यामध्ये एकतर अमोनियम सल्फेट किंवा थोडासा युरियाचा तिथं वापर करू शकता. पण हे पर्यायी आहे. जर पिवळं पडलं असेल आणि चुनखड किंवा चिबट जमीन असेल तर अशा जमिनीमध्ये तुम्ही युरियाचा वापर करू शकता. एरवी तुम्हाला युरियाचा जो वापर आहे तर तो तूर पिकामध्ये जे खत व्यवस्थापन तुम्ही करणार आहे त्याच्यामध्ये बिलकुल युरियाचा वापर करायचा नाहीये. आता खत देताना आपल्याला काय काळजी घ्यायची आहे आणि खत कशा पद्धतीने द्यायचं आहे? शेतकरी बंधूंनो, खत देण्यासाठी जमिनीमध्ये चांगला ओलावा असला पाहिजे. म्हणजे मातीचा पूर्ण मुटकुळा जे आहे तर अशा पद्धतीनं तिथं बनला पाहिजे. त्यावेळेसच तुम्हाला तिथं खत द्यायचं आहे आणि त्याच वेळेस खताचा जो आहे तर चांगला रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतो. आता खत देत असताना जर तुम्ही जोडवळ पद्धतीनं म्हणजे 7x1 आणि किंवा 8x1 जी जोडवळ पद्धत आहे त्या पद्धतीनं तुम्ही लागवड केली असेल तर जे 2 तास तुमचे तुरीचे आहे तर त्याच्या मधला जो 1 ते 1.25 फुटाचा जो गॅप आहे तर त्या गॅप मध्ये तुम्ही खत पेरणी स्वरूपामध्ये तिथं देऊ शकता. किंवा शेतकरी बंधूंनो, तुम्ही सलग 4x1.5 किंवा 5x1.5 2 अशा पद्धतीनं जर लागवड केली असेल तर तासाच्या दोन्ही बाजूनं जे आहे तर खत तुम्हाला पेरून द्यायचं आहे. खत देत असताना हे जे तुरीचं झाड आहे तर याच्यापासून कमीत कमी अर्धा फुटावरती पहिलं खत जे आहे तर ते पडलं पाहिजे. अशा पद्धतीनं तुम्हाला जे खत आहे तर ते खत त्या ठिकाणी पेरून द्यायचं आहे. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना आपला हा व्हिडिओ शेअर करा.